ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शिरगाव व्हॉइस ऑफ बदलापूर अत्यंत टॅलेंटेड समालोचक आमचे रील स्टार कॉमेडी पहिला बॉल पहिला बॉल यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अतिरिक्त धावेने सुरुवात केली आहे. मल्लेश सर तिथे आहेत आणि यस इथे रिव्ह्यू घेतला गेला DRS दूध का दूध पाणी का पाणी टेनक्रिक लाईव्ह वाहिनी इथे उपस्थित आहेत. संपूर्ण टीम कुणालजी म्हात्रे धनराजजी म्हात्रे हे प्रॉपर रायटर आणि संपूर्ण त्यांची टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कुणालजी म्हात्रे आणि धनराजजी म्हात्रे त्यांच्यानंतर कोणाचं नाव घेतलं तर टेनक्रिक लाईव्ह वाहिनी मॅनेजर तर आमचे गोविंद असतील. नंतर ऑफिशियल आमचे कॅमेरामॅन म्हणून सुप्रसिद्ध आहेत आमचे अभिषेक. त्यानंतर आमचे मिस्टर रॉय आणि आमचे नुकतंच ज्यांची खरं आता ॲज अ मॅनेजर निवड झाली टेनक्रिकच्या माध्यमातून आमचे संदीपजी गायल असतील. आमचे गणेशजी वारगडे ते देखील उपस्थित आहेत. आमचे बाब्या संपूर्ण टीम. रिव्ह्यू वन सक्सेसफुल वाईट बॉल आहे. अगदी अचूक निर्णय अंपायरचा नक्कीच असो कारण की ते मल्लेश तिथे आहेत. चुकी घडणार नाही आहे. नामांकित पंच वाईट बॉलने सुरुवात इथे केली. 1 ऑन अ बोर्ड. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं राहील. प्रेम धुडे आमच्या समोर जॉईन आहेत मॅन फ्रॉम जोवेली आणि उभरते सितारे आहेत. निकीज अंडर-25 मध्ये ऑल इंडिया जिथे मोठी बिग बॅश चॅम्पियनशिप झाली होती भिवंडीमध्ये तिथे देखील वळणी लागली होती प्रेमधुळे यांची. एक सिंगल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे का? नाही. दुसरी धाव मिळणार नाहीये. प्रयत्न आहेत पण कसता नाही आहेत. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन अ बोर्ड. 2 धावा आहेत. नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि यस 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. 2 धावा मिळतात. यस लेग बायच्या स्वरूपात सर सांगत असताना या 2 धावा एकवडल्या गेल्या. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन अ बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आहे. टीम टोटल शेलू माता वळ या संघाची. एका बाजूला शेलू माता वळ एक बलाढ्य संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील भरपूर चर्चेत असलेलं हे नाव आहे शेलू माता वळ. वळ म्हटलं तर त्याची बांबरे टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर वळपाडा एक्सप्रेस कौशल पाटील टॉल बॉय भिवंडी म्हणून ज्याची सातत्याने चर्चा झाली आणि नुकतंच करताना ते इंजर्ड आहेत सध्याच्या घडीला. तर ऑल इंडिया हाफमध्ये ते देखील खेळताना पाहायला मिळतात रेग्युलर फॉर्मॅटमध्ये. आणि सध्याच्या घडीला शेलू माता वळ हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो आहे. 40+ तालुका हाफमधील भिवंडीमधून दाखल झालेला हा संघ आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला स्लाइड रिटर्न झाला. गरकन गिरकी घेतली आणि यावेळेस डॉट बॉलची सांगता होत असताना येस चेक केलं गेलं. बॅटिंग टीमने आता यावेळी चॅलेंज केलं आहे DRS दूध का दूध पाणी का पाणी पाहायला नक्कीच मिळेल. सुमेशजी केने सर इथे आहेत ऑफिशियल थर्ड अंपायरच्या भूमिकेत. योग्य तो निर्णय असेल ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. कुठलाही खेळाडू कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही हे देखील पूर्णपणे जिम्मेदारी घेतलेली आहे या स्पर्धेने. येस डॉट बॉल आहे. अंपायर्स कॉल होता त्यामुळे हा डॉट बॉल. स्ट्रायकिंगला बॅटर यतीश. 4 धावांवरती धावफलक स्थिरावला. नेक्स्ट बॉल. यावेळेस आडवा बॅटने यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय.
आणि अगदी यावेळेस देखील बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा. 4 धाबांवरती धावफलक स्थिरावलाय. 4 ऑन ए बोर्ड. नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट. हो यावेळेस लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. भरपूर हवेमध्ये बॉल. खाली क्षेत्ररक्षक जज आणि यस स्वतः गोलंदाज तिथे आले झेल खाली आणि टिपलाय झेल आणि यावेळी संपलाय बॅटरचा खेळ. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर यतीश यांना. महत्वाची विकेट आहे. यतीश यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. धावांचा जर विचार केला तर 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. श्रीकांत बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 6 ऑन ए बोर्ड. योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट झालेलं आहे. सहा धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. ओड नंबर 2. पार्सल आण ना मला पण. षटक क्रमांक दुसरं धमाका ओव्हरला होते सुरुवात. 4 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर नंबर 2. बॉल तयार. गोलंदाजी करत असताना गोलंदाज मैदानात 7 मध्ये. कुलदीप यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती आलेत. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक दुसरं घेऊन. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम वेळ फार घेतात. बोरिवली टीम वेळ घेऊ नका. बोरिवली पूर्ण संघ इथे दाखल झालाय आणि त्याचा विरोधात आपण पाहतोय वळ हा संघ घेतोय. भिवंडीमधून दाखल झालेला हा संघ आहे. एका बाजूला भिवंडीचा क्रिकेट, दुसऱ्या बाजूला बोरिवलीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. तालुका हाफमधील हे संघ. येस नेक्स्ट बॉल. हो यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. हुक केलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेस गॅप मोठा नाही. धावांचा तोटा मिळतील पूर्णपणे. आलेला हा चौकार. 4 धावा. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन ए बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. शांतिरत्न पुणे ना. पुढचा बॉल या विकेट लुक करण्याचा प्रयत्न होता. डीप फाईन लेगला तिथे ब्लश केलंय. अगदी फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. बॉल स्टॉप झालाय की काय, कारण की ग्रास आहे तिथे त्यामुळे बॉल स्टॉप झालाय. येस बॉल स्टॉप झालेला आहे.
3 धावा मिळतात. 3 धाव्यांवरती थांबावं लागेल आणि 3 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती सर्व पाहायला मिळतात. षटक क्रमांक यावेळेस दुसरं प्रगतीपथावरती आहे. धमाका चालू आहे. धमाका ओव्हरमध्ये धमाका घडेल का या स्पर्धेचा नियम वैशिष्ट्य आहे. धमाका ओव्हर, त्या धमाका ओव्हरमुळे स्पर्धा ओळखली जाते अखंड महाराष्ट्रभरामध्ये. ज्याची चर्चा आहे नगरसेवक चषक 2025 येथे थरार. गेले 3 दिवस तारे सितारे या मैदानावरती खेळलेत आणि आज अंतिम दिवस स्पर्धेचा. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि तब्बल 1 लाख रुपयाचा धनराशी कुठल्या संघामध्ये जाईल ते देखील पाहणं गरजेचं असेल. कोण आपलं नाव या ट्रॉफीवरती कोरेल प्रथम पारितोषिक. पुरुष एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल राइट अबाउट द विकेट. ओ यावेळी स्लॉट केलाय. गेंद आई स्लॉट में, उसको पार्क किया पार्किंग प्लॉट में. चलिए भाई उड़न खेडोला 6 रन जोड़ दीजिए स्कोर कार्ड के ऊपर. क्या बात है, लाजवाब बैटिंग बल्लेबाजी करते हुए योगेश ऑन फायर. धमाका ओवर में धमाका करते हुए लाजवाब बैटिंग. ऐसे बैटिंग करने पड़ेगी क्योंकि बैटिंग करते हुए योगेश और शेखर दलवी ये दोनों बैटर मैदान के बीचों बीच. बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ दोनों टीम्स के लिए. डू और डाई की मैच है. कौन जीतेगा मैच, बल्लेबाजी अच्छी करनी पड़ेगी. एक सम्मानजनक स्कोर के ऊपर पूछना होगा तो रन भी आने जरूरी है. इस गेंदबाज से यार कुलदीप गेंदबाजी के लिए राइट अबाउट द विकेट. अगली गेंद ओ इस पर तबा ऑन साइड को खेलते हुए लेकिन बैट और बॉल का कोई भी किनारा नहीं है. नॉट बॉल मिलता हुआ 19 ऑन बोर्ड. 19 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस देखील ऑन साइडला गगनचुंबी. यावेळेस देखील अजून एक ब्लास्ट स्ट्रोक यावेळेस मिळत असताना अजून एक धमाका दाखवत असताना पहिल्या बॉलवरती षटकार नंतर डॉट बॉल आणि आता देखील कमबॅक होत असताना लाजवाब बॅटिंग योगेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये बिग ब्लास्टेड षटकार. धावफलक जम पोहोचले 25 ऑन बोर्ड. धमाका ओव्हर चालू आहे आणि धमाका ओव्हरमध्ये सध्याच्या घडीला धमाका होतोय. आतापर्यंत आपण पाहतोय इथे 19 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. धमाका घडेल का या मॅच मध्ये. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, चमत्कार घडेल का. ओ अगदी यावेळीस पूर्णपणे बघून मारलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटच्या बॉलवरती देखील चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती ताकद आणि या बॉलवरती नजाकत. ऑन रिजनला आलेला हा चौकार शेवट गोड करणारा. बल्ल धावांचा जर विचार केला तर ती धावा बनल्या गेल्या या षटकामध्ये 23 आणि त्या डबल होतील म्हणजेच धावा 46 धावा तब्बल या षटकामध्ये आल्यात आणि धावफलक जम पोहोचलंय तब्बल 52 या धावसंख्येवरती. 52 ऑन बोर्ड. हाफ सेंचुरी देखील आपल्या टीमची कंप्लीट झाली आहे. टीम शेलू माता वळ या संघाची. शेलू माता वळ म्हटलं तर नावाजलेला संघ आहे. पिबड्डीमधून हा संघ येतो आणि सातत्याने आपल्या नावाची चर्चा प्रत्येक स्पर्धेमध्ये सोडत असतो. श्रियान आले बॉलिंग ट्रॅकवरती. ओ नंबर 3 षटक क्रमांक 3 गोलंदाजी करत असताना रियान. इस बॉल तैयार. रियान बॉलिंग मार्कवर. स्ट्राइकिंगला बॅटर शेखर दळवी. फुल टॉस बॉल अगदी हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं. ग्लेन वैती आहेत आणि यस इट इज टेकन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना धक्का क्रमांक 2 लागलाय टीम शेलू माता वळ या संघाला. फलंदाज बाद परतावं लागेल. महत्वाची विकेट होती. मोठा मासा गायला लागलाय. शेखर दळवीला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अखेरीस चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये केली होती शेखर दळवी यांनी, परंतु या मॅचमध्ये आपण पाहिलं तर थोडेसे धावा कमी बनला कारण की कमी बॉल त्याला फेस करायला मिळाले होते. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती 4थ्या क्रमांकावरती सुनील न्यू बॅटर.
नक्कीच गेले 3 दिवस आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं वर्चस्व गाजवलं. शिवशक्ती कडाव्या संघाने तो संघ क्वालिफाय झाला. सेकंड डेमध्ये ओपन ऑफ ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर MUCC ओडिसा हा संघ क्वालिफाय झाला आणि तिथून क्वार्टर फायनल मॅचमध्ये सेमीफायनल मॅचमध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश केला. MUCC ओडिसा आणि थेट मेगा फायनलमध्ये धडक मारली आहे. आणि कालच्या दिवसामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावावरती वर्चस्व गाजवलं मेहताब बाई 11 हा संघ खेळत होता. चांगला खेळ राहिला आणि क्वार्टर फायनलमध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे कालच्या दिवसामध्ये 40+ ऑल इंडिया फॉर्मॅटमधील मेहताब बाई 11 हा संघ तुम्हाला आज देखील खेळताना पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मेहताब बाई 11 देखील इथे उपस्थित असेल. तदनंतर MUCC ओडिसा तारिक बाई सय्यद यांचा संघ इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू पवन केने, अयुब सय्यद, अभिषेक तुम्हाला पाहायला मिळेल आणि तदनंतर ऋतिक पाटील इन ॲक्शनमध्ये, योगेश पालेकर, सूरज केने, स्टारकास्ट संपूर्ण टीम असेल. दिनू कांबळे काय बॅटिंग केली होती त्या दिवशी, अगदी सर्वांची मनं जिंकली. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील कारण की आजचा अंतिम दिवस मेगा फायनल डे या संपूर्ण स्पर्धेचा. नेक्स्ट बॉल होती यार. यावेळी स्ट्रॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. कमबॅक करण्याची क्षमता आहे या टीमकडे आणि ते करतात. प्रयत्न चालू आहेत, पराकाष्ठ चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 53 धावा धावफलकावरती, 53 ऑन अ बोर्ड. 53 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती रियान. चांगली गोलंदाजी आज मात्र केली आहे. अराटा मोदा विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस कोलात टाकलेला बॉल. काय गोलंदाजी आहे. लाजवाब रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलं यावेळेस बॅटरला देखील. टॉप क्लास गोलंदाजी आहे. नेक्स्ट बॉल. राईट मध्ये विकेट. यावेळेस पुल केलाय. पॉवरफुल पॉवर पॅक बॅटिंग. व्हॉट ग्लॅमर स्ट्रोक इट वॉज. ऑन साइडला फेकून दिलाय आणि आलेला हा अजून एक योगेशच्या बॅट मधून पॉवर पॅक्ट पॉवरफुल मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना सिक्सर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 59. 59 ऑन अ बोर्ड. फिलिप दुडे आमचे साथी स्कोर सांगत नसताना आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि तब्बल 59 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 59 ऑन बोर्ड. शेवटचे षटक अजून उर्वरित आहे. शेवटचे 6 बॉल. या 6 बॉलमध्ये काय घडेल पाहणं गरजेचं राहील. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वेळ घेऊ नका. हे संदीपवरती जिम्मेदारी आता आय थिंक सोपवली आहे. येस, संदीपला बोलवलं गेलं आहे षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. गोलंदाज संदीप आलेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 4. एकोणसाठ धावा. 59 ऑन अ बोर्ड. 59 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला आता सुनील. नॉन स्ट्राईक एंडला योगेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. संदीप पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती स्ट्रेट उडवलाय. थेट हवाई फायर तारामंडल मध्ये यावेळेस पाठवून दिलंय. पहिल्याच बॉल वरती केलंय भव्य स्वागत. बैटर कहते हुए स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा. ठोकलेला हा A1 क्वालिटीचा नगरसेवक चषक. षटकार. सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलाय. 65 धावा. 65 ऑन अ बोर्ड. संजीवनी देण्याचं काम केलंय या स्कोर कार्डला या षटकाराने. 65. 65 धावा धावफलकावरती पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. लाजवाब बॅटिंग सुनील यांची झाली आहे. नेक्स्ट बॉल. बॉल होती राईट राऊंड विकेट. हाफ टॅकर बॉल. यावेळेस कव्हरच्या दिशेने आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पाडला स्ट्रोक खेळलेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं आणि हरिणाईच्या चपळाईने कंप्लीट झाली आहे. येस, 1 रन शॉर्ट असेल त्यामुळे फक्त 1 रन मिळेल. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 66. 66 ऑन अ बोर्ड. 66 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल कंप्लीट. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. हाफ टॅकर ऑन अ टोस. काय फटकाय.
लाजवाब फटका, प्रॉपर टायमिंग, फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. 1 बाउन्स सीमारेषा पार, ओव्हर द रोप आलेला हा क्लासिकल दमदार बॅटर का वार, चौकार, रन मिलेंगे 4. सुनीलच्या बॅटमधून चौकार आला आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 70 ऑन बोर्ड. 70 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. टीम टोटल शेलू माता वळ या संघाची 70 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 70 धावा धावफलकावरती बनले गेलेत. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला, अजूनही शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. या 3 बॉलमध्ये किती धावा बनवतील पाहणं गरजेचं राहील, कारण की बॅटिंग करत असताना शहापूर संघाची देखील बॅटिंग फार चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळते. बॅटिंग लाईनअप फार मोठा आहे. लीन वैती तुम्हाला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये. नेक्स्ट इनिंगमध्ये चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये नक्कीच केलेली आहे आणि आता देखील त्याच प्रकारची बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. फर्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होत असताना सुनील होते तिथे आणि यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धावा धावफलकावरती आहेत, अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चला वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे, वेळ घेऊ नका. चला वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे टीम शहापूर. आठवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल. दुसरा धाव्याचा कॉल आहे का पाहणं फार गरजेचं राहील. स्ट्राईक आता योगेशकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. स्पाईकच्या स्वरूपात एक सिंगल मिल. एका बाजूला आपण पाहतोय नक्कीच फाईट करत असताना अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली हा संघ खेळतो आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना शेलू माता वळ हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो इन ॲक्शनमध्ये. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कनक 11 आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान यशवंत भाऊ पाचोन पुणे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात पाचाने हा संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. सर शेवटच्या बॉलवरती आताचा काल एकदा आमच्यापर्यंत पोहोचवा. सर शेवटच्या बॉलवरती काय आलाय करण केडी डॉट बॉल. ओके थँक्यू. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि धावाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं 71 आणि 72 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 72चं टार्गेट इथे सेट करण्यात आलं आहे. येणारे 24 बॉल आणि 72 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. या 72 धावा डिफेंड होतील का चेस होतील हे ऐकण्यासाठी आपण करतोय परिवर्तन कॉम्बॉक्समध्ये आणि इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ गारिवली कल्ला डोंबोलीचा एक गोड आवाज. त्यांनी मोठमोठे स्पर्धा आपल्या आवाजामध्ये कव्हर केलेत आणि प्रत्येक आयोजकांची पहिली पसंती म्हणजे रोशनजी संते सर यांचं नाव घेतलं जातं असे आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संते सर. ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद.
थँक्यू सो मच अनुजजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि 4 षटकांमध्ये धाव बनवल्या. 71 धावा आणि 72 धावांचं टार्गेट सेट केलं आहे या मॅचमध्ये. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमसमोर 24 चेंडू बनवायचे आहेत, धावा 72. नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजेच कनक 11 भांडूप आणि त्यांना फाईट करेल शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान, अर्थातच यशवंत भाऊ पाचाने हा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. चला पुणे संघ आपण टॉससाठी यायचा आहे. पुणे आणि कनक 11 भांडूप. बहात्तर धाव बनवायचे आहेत. गोलंदाज योगेश. ग्लेन वैती आहेत. पहिला चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो आहे, व्हाईट बॉल. चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन कनक 11 भांडूप आणि त्यांना फाईट करेल शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान पुणे या दोन टीममध्ये सामना असेल. चला विनंती आहे शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान या टीमचे कॅप्टन. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला आहे. सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतो आहे ग्लेन वैतीच्या बॅटमधून. पहिल्या मॅचमध्ये नाबाद 47 धाव बनवले होते याच ग्लेन वैतीने. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. क्वालिफाईंग मॅच जो संघ जिंकेल तो संघ थेट क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होईल. धावसंख्या आहे 7. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे योगेश यांचं. स्ट्राईक इनला फलंदाज ग्लेन वैती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज येत आहेत योगेश. यस, पुणे टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. चला पुणे टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. विनंती असेल कनक 11 भांडूप या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. ऑन साईडला खेळतात, डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चेंडू ट्रॅव्हल होतो आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला. शेखर दळवी फार वेगाने त्या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 9. धावसंख्या 9 आहे. चांगलं बॅटल नक्कीच सुरू आहे या दोन टीममध्ये. ग्लेन गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं आहे आणि आलाय हा डॉट बॉल. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंज ऑफ पेस, पावसाचं आगमन होतं आहे. नक्कीच करण धुळे जेव्हा जेव्हा जातात पंचांच्या कामगिरीसाठी पहिल्या दिवसापासून हेच चित्र आपण पाहतो, तेव्हा तेव्हा पावसाचं आगमन होत असतं. आणि सलग 4 दिवस पावसाने हजेरी लावली आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला स्लॉक स्वीप, ग्लोरियस स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार.
चला विनंती असेल कनक 11 भांडूप या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान यशवंत भाऊ पाचंगे या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आहे 15. एक चेंडू शिल्लक या षटकातील. 72 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये आणि या सामन्यामध्ये धमाका ओव्हर नक्कीच सर्व काही सांगून जाईल, कारण की धमाका ओव्हरमध्ये जर जास्त धावा आल्या तर नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे बोरिवली या टीमला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17, बनवायच्या धावा 72. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 55 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमला. नेक्स्ट ओव्हर धमाका ओव्हर आहे. सुरेश पारधी येत आहेत या धमाका ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज अमित आहे. 18 चेंडू 55ची गरज. सुरेश पारधी गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि धमाका ओव्हरमध्ये यस कट्ट्यावरती षटकार आहे. एकदा आपण चेक करूया, कॅमेरामध्ये चेक करूया आपण. दैव बलवंत आहे, नशीब देखील साथ देतो आहे. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमची झेल पकडलं होता महेंद्र सर आणि सेलिब्रेशन करत असताना ते नक्कीच कट्ट्यावरती आले आणि कट्ट्यावरती षटकार आहे. यस, टचला देखील षटकार आहे. केडी
येस, त्यांना समजून सांगा की कुठे षटकार आहे. धावसंख्या आहे 23. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती अमितच्या बॅटमधून. अमित आणि ग्लेन वैती ही जोडी आहे. धमाका ओव्हर. षटकाराने सुरुवात झालेली आहे या ओव्हरची. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार हा येतोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अमितच्या बॅटमधून. 2 इन अ रो. धमाका ओव्हरमध्ये धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज नशीब देखील साथ देतोय. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमची. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती आहे 29. या षटकामध्ये आतापर्यंत 12 आले. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. क्या बात आहे. सुरेश पारदीने इम्प्रेस केलाय या षटकामध्ये. शेलू माता वल भिवंडी आणि सामना सुरू आहे अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या दोन टीम मध्ये. क्या बात आहे. सलग चाल आहे हा तिसरा डॉट बॉल. ही खासियत आहे सुरेश पारदे यांची. मॅन फ्रॉम जांभूलपाडा. 6 स्टार गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. 2 चेंडू 2 षटकार आणि सलग 3 चेंडू आले डॉट या धमाका ओव्हरमध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 29 धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडू शिल्लक. 12 आलेत 5 चेंडूंमध्ये. अमित स्ट्राईक इनला आहे. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी होती आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअपसाठी फिल्डर येतील तोपर्यंत मिळते त्या धावा 3 या चेंडूवरती आणि 3च धावांवरती समाधान मानावं लागतं. या षटकामध्ये आल्या 15 धावा डबल होतील. एकूण 30 धावा या षटकामध्ये होतील आणि आपण त्या 15 धावा ॲड करूया आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 47. बनवायचे धावा 72. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25ची गरज या मॅचमध्ये अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमला.
12 चेंडू 25 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये सुरू आहे. बारा चेंडू बनवायचे धाव 25. गोलंदाजी मार्क वरती शेखर दळवी येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अमित आहे. 47 धावांची पार्टनरशिप ग्लेन वैद्य आणि अमित मध्ये. क्या बात आहे. चांगला चेंडू स्विंग यांना मिस. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 25 ची गरज या मॅच मध्ये. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान या टीमला सॉफ्ट हँडने खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. मिडॉनला चेंडू फील्ड होतोय. धावसंख्या 48. 48. 24 ची गरज. 10 चेंडू शिल्लक. शेखर दळवी ऑन साइडला हुक करतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चांगली फिल्डिंग फाईन लेग सीमारेषेवरती. एक धाव झाली पूर्ण आणि थोडीशी खराब पैकी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. 50 धावांची पार्टनरशिप बनवली आहे याही मॅचमध्ये ग्लेन वैती आणि अमितने. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन टीम मध्ये पुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. ग्लेन वैती नावाचं वादळ निर्माण झालंय या संपूर्ण दिवसामध्ये. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 47 धावा आणि या सामन्यामध्ये नाबाद खेळतोय 23 या धावसंख्येवरती. त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आहेत. क्या बात है. स्लॉग स्वीप सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय ग्लेन वैतीच्या बॅट मधून. 2 इन अ रो बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. चला कनक 11 या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कनक 11 भांडूप या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. कारण की शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान यशवंत भाऊ पाचंगे या टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. मिस टायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट. सुद्धा विकेट किपर जात आहेत चेंडूवरती आणि तोपर्यंत मिल्टील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 6. बनवायच्या धावा 8. पहिल्या दिवसामध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या शिवशक्ती कडाव टीमने. चेंज द गेम वडवली बी या टीम समोर आणि तेच समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये आहे. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीम समोर. जमेची बाजू अनुज एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमसाठी. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 8.
राज. सहा चेंडू बनवायचे, धावा 8 या मॅच मध्ये. चला कनक 11 या टीमचे कॅप्टन. सहा चेंडू बनवायचे, धावा 8 या मॅच मध्ये. अमित ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू लॉफ केला डीप मध्ये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. प्रयत्न खूप चांगले केले होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आणि तिसरी धाव देखील पूर्ण होती. यस, पंच किती धावा असतील? यस, 3 धावा असतील. जिथे 2च धाव होत्या तिथे मात्र मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 67. 5 चेंडू आणि 5ची गरज आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. ग्लेन वैती खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. याही मॅचमध्ये चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. LBW फलंदाज बाद नाही आहे आणि तीच यस लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. 4 चेंडू 4ची गरज. लाऊड अपील केली होती राज यांनी. 4 चेंडू आणि 4 धाव बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील या मॅचमध्ये. अमित स्ट्रायकिंगला आहे. या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग तो करतो आहे. 2 षटकार आले होते धमाका ओव्हरमध्ये अमित यांच्या बॅटमधून. बॅटच्या आतलीकडे आहे, विकेट किपरने केली चूक. मिळते एक धाव या चेंडूवरती. 3 चेंडू 3ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील या मॅचमध्ये. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली आणि सामना सुरू आहे शेलू माता वर्ल्ड भिवंडी या 2 टीममध्ये. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल या ग्रुपमधून, कारण की 3-3 संघांचा ग्रुप आहे. लीग फॉर्मॅट आहे. 6 संघ आज इन ॲक्शनमध्ये आहेत 40+ तालुका हाफमधून. फुल टॉस चेंडू आहे, दिशेपासून भरकटले, डायरेक्ट हिट होत नाहीये आणि पंचांचा इशारा येतो आहे. वाईट +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 3 चेंडू शिल्लक. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 धावेची गरज आहे आणि पहिली विकेट गमावली आहे 71 या धावसंख्येवरती. महमूद एका धावेची गरज आहे.
एक धावी बनवावीच लागेल या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी बोरिवली या टीमला. यावेळी पुल करतायत आणि सामना होतोय फिनिश. सामना आहे तो म्हणजेच अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमने सलग 2 सामने जिंकलेत. अभिनंदन अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमचं. संघ दाखल होतोय नक्कीच पुढच्या फेरीमध्ये आणि इथून मात्र पराभूत व्हावं लागतंय शेलू माता वल भिवंडी या टीमला. आणि या स्पर्धेमधील या नगरसेवक चषकामधील त्यांचं आव्हान संपुष्टात येत आहे. नेक्स्ट मॅच कनक 11 भांडूप आणि त्यांना फाईट करेल शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान यशवंत भाऊ पाचंगे या 2 टीम.